तर इथे आपल्याला नारळ फोडून घ्यायचा आहे. नारळ फोडून घेतल्यानंतर त्याचे बारीक असे आपल्याला काप करून घ्यायचे. इथे बघू शकता असे काप केल्यानंतर तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसून पण घेऊ शकता. गूळ असा बारीक करून घ्यायचा आपल्याला, वाटीभर इथे गूळ घ्यायचा आहे. त्यानंतर कढई गरम करायला ठेवून कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून जो आपण किस काढून घेतलेला आहे खोबऱ्याचा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला तो पण गूळ घालून घ्यायचा आहे. हे एकजीव चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हे खोबरं आणि गूळ शिजून घ्यायचं आहे. ते शिजल्यानंतर इथे अशा प्रकारे विलायची पावडर टाकायची आहे. हे सारण तयार झाल्यानंतर आपल्याला इथे एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येऊन द्यायची. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी थोडंसं तूप घातलेलं अर्धा चमचा. त्यानंतर 2 वाट्या पाणी घातलेलं, तर 2 वाट्या तांदळाचं पीठ घेऊन ते आपल्याला व्यवस्थित या गरम पाण्यामध्ये घोटून घ्यायचं आहे आणि छान अशी या तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची. जसं मोदक बनवण्यासाठी आपण उकड बनवतो त्याच पद्धतीने इथे पण हे उकड बनवून घ्यायचे. आणि अशा प्रकारे पीठ पाण्यामध्ये एकजीव झालं की गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि 5-1 मिनटं झाकण ठेवून हे पीठ चांगलं वाफवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे बघा आता हे काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच पाण्याचा हात घेऊन आणि हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. एकजीव पीठ होईपर्यंत छान असा याचा गोळा करून घ्यायचा आहे. ते इथे बघू शकता छान असे मळून घेतले आणि छोटे छोटे गोळे घेऊन अशा पाऱ्या करून घ्यायच्या आहे आपल्याला. आणि या पाऱ्या करून झाल्या की ते आपल्याला हळदीच्या पानं घ्यायचे. ते इथे माझ्या कुंडीतच मी छोटीशी हळद लावलेली, त्याची पानं होती छोटी छोटी, तर तेच पानं मी घेतलेले आहेत. हे पानं धुवून आणि स्वच्छ कपड्याने असे पुसून घ्यायचे आणि त्यानंतर या पानांवरती अशी पारी ठेवून त्यामध्ये सारण भरायचं आणि करंजीच्या आकारासारखं आपल्याला हे साईडने ही पारी दाबून घ्यायची अशा प्रकारे. तर याला पातोड्या बोलतात. तर अशा प्रकारे नागपंचमीला बनवतात किंवा इतर वेळेसही तुम्ही बनवून खाऊ शकता, खूप छान लागतात. तर इथे पानं मला शॉर्ट पडत होती, कमी होती पानं, 3 ते 4च होती. त्याच्यामुळे मी थोडेच कमी पानं लावून असे या पानांमध्ये ठेवलेले आहे. तुमच्याकडे पानं जास्त असेल तुम्ही व्यवस्थित प्रकारे पानांमध्ये दुमडू शकतात त्या, किंवा केळीच्या पानात किंवा कॉटनच्या कपड्यावर पण मोदकासारख्या ठेवून वाफवून घेऊ शकतात. नसेलच पानं नसतीलच तर 8 ते 10 मिनिटानंतर वाफवल्यानंतर छान अशा या बनतात. ही पानं काढून घ्यायची. छान असा हळदीच्या पानांचा स्वाद लागतो खाताना. तर अशा प्रकारे तुपासोबत ह्या आपण खाऊ शकतो. ते छान बनलेलं, मी पहिल्यांदाच बनवलेलं. चव खूप छान होती, अप्रतिम लागत होत्या. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.